या वर्गाचा प्रश्न फार मोठा गांभीर्य आहे आणि सरकार कुठल्याही प्रकारचा असो, या सरकारने या आदिवासी विभागाचा प्रकल्पग्रस्त म्हणून हे कार्यमुक्त केलं पाहिजे। आजपर्यंत सरकार कुठलं येतं आणि जातं, फक्त आश्वासनं देत आलेली आहे। पण मी सर्वप्रथम या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगतोय की या जिल्ह्याचं नेतृत्व या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे। आणि आजपर्यंत मी बघतोय कुठलंही आंदोलन उठतं आणि मुख्यमंत्र्याला जबाबदार धरतं, गृहमंत्र्याला जबाबदार धरतं, प्रधानमंत्र्याला जबाबदार धरतं। पण मी सांगतो या लोकांना खरं लोकशाही आता कळा लागलेली आहे, म्हणून हे लोकशाहीच्या मार्गाने आता आंदोलन उभं करायला लागलेले आहे। आणि असं जर आंदोलन जर करत राहिलं तर आदिवासी विभागांना, आदिवासी लोकांना, जनतेला नक्कीच न्याय मिळेल एवढं मी सांगतो। आणि येणाऱ्या काळामध्ये आदिवासी लोकांना माझी एक नम्र विनंती आहे की तुमच्या मतदारसंघाचा कुठलाही आमदार असो, मी म्हणत नाही तुम्ही मला मतदान द्या, पण येणेकरून तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या जीवनाचा निगडीत प्रश्न सोडवणारा हा आमदार तुमचा विधान भवनमध्ये असला पाहिजे। अशाच उमेदवाराला निस्वार्थीपणाने मतदान करा आणि निस्वार्थीपणाने निवडून द्या, तेव्हा तुमचा प्रश्न विधान भवनमध्ये सुटतील। आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांसाठी लोक लढलीत, खासदार, आमदार, मंत्री लढलीत, पण त्यांना न्याय भेटला नाही। आंदोलन करूनच न्याय मिळाला लागतो। ही सरकारची किमया नामुष्की आहे असं मी मानतो। देविदास सरकटे माझी लोकसभा उमेदवार नाशिक या नात्यानं मी या आदिवासी विभागाला जाहीर पाठिंबा देतो आणि या आदिवासी प्रश्न तात्काळ या जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवला पाहिजे। जर या जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवला नाही तर या जिल्हाधिकाऱ्यांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निलंबित सुद्धा केलं पाहिजे असं मी या जगजाहीर सांगतो। देविदास सरकटे, नाशिक। जय हिंद, जय महाराष्ट्र।